आपण शेवट आहे ना जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्तीचे वटाणे घेऊन घ्यायचे आणि असे शिलून मी जसं करते तसं करून ठेवायचे। तर बदाम मी असे उकळून घेते आणि त्यांची साल काढून घेते। हे बघा आणि गरम मसाला आणि पाणी करून पेस्ट करून घेते। आता तिला मस्त थोडी शिजू देते। आणि असं किसून टाकलं ना तर मग ते असं खाता नाही आपल्या तोंडात येतं मस्त कच्चं थोडंसं। तर मी कोशिंबीर बनवते। कोशिंबीरसाठी मी काय काय घेतलंय बघा। इथं कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली, एक काकडी घेतली। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते। तर आता 11 वाजलेले आणि महालक्ष्मीचा आज पहिला गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला। तर पूजा वगैरे मांडून घेतली मी। कामं आवरायची बाकी आहे कारण की कृष्णाला पण बरं नाही आहे, तर त्याला आज घरीच ठेवलेलं आहे। त्याच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं आणि मी हळूहळू कामं करतील, त्याच्यामुळे मी पहिले पूजा मांडून घेतलेली आहे। आणि पूजा कशी मांडलेली ते दाखवते मी तुम्हाला। सिंपल राहते माझी पूजा, मी काही जास्त हे करत नाही। पूजा वगैरे झाली, इकडे पूजा मांडून घेतली आणि पूजा मी पहिलेपासून सिंपल मांडते, जशी सासरी मांडत होती तशीच इथं पण मांडते। तर कशी वाटली माझी पूजा हे बघ। आता कामं आवरून घेते, तरी पण मला 1-1:30 तरी वाजून जाईल कारण की कृष्णाच्या पप्पांचा पण ड्रेस आहे धुवायला टाकलेला त्यांनी, तर मी भिजू घातलेला आहे। सर्व कामं आवरून मग मी त्यांचा ड्रेस धुणार आणि मशीनला पण कपडे लावायचे, कपडे पण लावते। किचन वाटतं आवरायचा म्हणजेच सर्वच कामं तिथल्या तिथे झाडू पोछा वगैरे सर्वच आवरायचं आहे। फक्त मेन पूजा झालेली आहे आणि स्वयंपाक झालेला आहे। बाहेर रांगोळी वगैरे टाकून आलेली आहे मी। तर आता चहा घेते, चहाने मला थोडीशी ताकद येईल कामं आवरायला। तर चहा घेते आणि मग कामांना स्टार्ट करते। 1:30 वाजता आहे, घरातले सर्व कामं आवरून झाले तेव्हा तर काही चहा घेतला नाही मी। लगेच मी म्हटलं जाऊ दे, चहा जर घेत बसली तर मग कामं राहून जातील। होत होती माझी इच्छा चहा घेऊ आणि मग कामाला लागू असं, काही ठेवला नाही। मग प्लॅन चेंज झाला माझा। आता मी चहा घेते, कृष्णाला बी दिला थोडासा चहा। तर त्याच्याकडे बी बघते थोडंसं, त्याला पण बरं नाही आहे सर्दी खोकल्याने। तर या चहा घ्यायला, आणि माझं असं नाही आहे केव्हा बी चहा द्या, चहा घेते मी। केळी सफरचंद असं फ्रूट चालतं, पण साबुदाणे वगैरे काही चालत नाही, त्याच्यामुळं मला फ्रूट इतर दिवस तरी खाऊन घेईल मी जेवणासोबत असं। पण ज्या दिवशी माझा उपवास जर राहिला ना त्या दिवशी केळी बी खायची इच्छा होत नाही आणि पेरू बी खायची इच्छा होत नाही आहे। झोपली तर काही नाही, थोडासा मोबाईल बघितला, कृष्णाला झोपवलं होतं थोडंसं। आणि गुडिया आली घरी, तर गुडियाला इतका ताप आहे तुम्हाला काय सांगू। गुडियाला आल्या आल्या गोळी दिली आणि झोपवलेलं आहे, आता ताप उतरला तिचावाला। तर माऊ ए दादा, झोपून गेलेली होती ती, तिला आता उठवलं मी। तर तिला म्हटलं काहीतरी खा, आल्या आल्या लगेच झोपली तिथं। तर मी मसाला करून ठेवलेला आहे, मसाला दाखवते चल। हे बघा इथं मसाला करून ठेवलेला आहे, कामं आवरून झाले होते। चहा ठेवला होता मी तेव्हा हा मसाला मी करून घेतलेला आहे। तर मी काय काय टाकलेलं आहे या मसाल्यामध्ये तर सांगते मी तुम्हाला। काजू टाकलेले आहे, अद्रक, लसूण, टमाटे आणि कांदे, असा आपला मसाला करून घेतलेला आहे। तर याला मी मिक्सरला लावून पिसून घेते। हे बघा आपले वटाणे एवढेच राहिलेले आहे आणि आता थंडीसुद्धा चालू झालेली आहे। तर 1 वर्ष होत आलेलं आहे बघा वटाण्यांना। आणि वटाणे बघा आता मी काढून घेते, आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे, एक भाजी होईल अजून परत। पाणी टाकते आणि काय होतं माहिती का, गुडियाने ना बर्फ ठेवला असणार ना, तर मग मी त्या वाट्या बघितल्या बर्फाच्या, तर त्या बर्फ काढून ठेवल्या, फेकून दिला मी।
हे आता आणि वटाणे बघा तुम्ही, कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे आणि एकदम भारी असे मी 12 महिने म्हणजे 1 वर्ष टिकवते वटाण्यांना. सर्दीमध्ये पूर्ण आपण शेवट आहे ना, जानेवारी फेब्रुवारीमध्ये जास्तीचे वटाणे घेऊन घ्यायचे आणि असे शिलून मी जसं करते तसं करून ठेवायचे. म्हणजे आपल्याला पूर्ण मी उन्हाळ्यामध्ये सुद्धा यूज केले. म्हणजे असे हे 3-4 डबे भरलेले होते माझे. तर बदाम मी असे उकळून घेते आणि त्यांची साल काढून घेते. हे बघा, तर मी तर मटर पनीरची भाजी बनवते. मसाला करून घेतलेला आहे, टाकून देते. मसाला टाकून एका साईडला मसाला होतोय तोपर्यंत मी तर वटाणे बॉईल करून घेते. एका साईडला मसाला होतोय तोपर्यंत मी वटाणे थोडे फ्राय करून घेते. आणि वटाणे बघा टाकते मी मसाला. तर याच्यात घेतलंय मी धनिया पावडर, तिखट, हळद आणि गरम मसाला आणि पाणी करून पेस्ट करून घेतले. आणि मेन म्हणजे पनीरच्या भाजीमध्ये मी असंच टाकते, पेस्ट करून घेते आणि मग टाकते. मसाला होते तोपर्यंत मी इकडे टाकते हळद, मीठ, आणि पनीर. काय रे बेटी, गरम पाणी घे. तेलातच होऊ देते यांना आणि मग मसाल्यात टाकणार. काय पनीर कोणतं पनीर हे करतो काय कोणतं देवीचं आहे पाठ का गरम आहे, थांब थंड होऊ दे. तर शाही पनीर मसाला आहे तो मी पूर्ण टाकून देते, 1 पॉकेट. आणि आपलं 1.5 पाव पनीर या घेतलेलं. तर गॅस बंद करते मी इकडची शेगडी. मीठ टाकते. तर मी टाकते गरम पाणी आणि मला जास्त पातळ बनवायची नाही आहे. तर मी आता काय करते, पनीर आणि मटर टाकून देते. गरम करायचं
तेल आहे ना, त्याच्यामुळे थोडं किंचित पाणी टाकते. पनीर वाळे नाही जाऊ द्यायचं, तसंच घेतलेलं आहे. आता तिला मस्त थोडी शिजू देते. जास्तीची बनवली, मुलांना आवडते म्हणून. राईट. तर त्याच्यात टाकते मी कोथिंबीर. मिक्स करते. मैदा घेतलेला आहे मी, पाणी टाकून घेतलं थोडंसं. आणि इथं घेते मी दही. आणि दही बघा, आपलं घरचं दही आहे ना, घट्ट. मीठ. नान बनवण्यासाठी तंदुरी नान बनवायचे आपल्याला. आणि तेल. आणि मी निरख मैद्याचं बनवत नाहीये, त्याच्यात टाकते मी गव्हाचं पीठ. मस्त भिजून घेते. आपलं कणिक सारखंच मळायचं आहे, थोडंसं हलकं पातळ मळा. कणिक हे तर थोडीशी आपण घट्ट मळतो आणि मैदा आहे तर थोडा पातळ मळा. पीठ मळून झालेलं आहे बघा. आणि त्याला मस्त असं पनीरच्या भाजीला इतकं भारी तरी सुटलेली ना, हे बघा. हे बघा, पनीर किसून घेते. गॅस बंद करते पहिले. आणि असं किसून टाकलं ना तर मग ते असं खाता नाही, आपल्या तोंडात येतं मस्त कच्चं कच्चं थोडंसं. आणि कोथिंबीर. तर सर्व आवरून झालं. किचन वट्टा वगैरे, झाडू पोछा वगैरे आवरलं. देवपूजा वगैरे झाली. बाहेर दिवे वगैरे लावून झाले. आणि आता मी कथा वाचते आपली लक्ष्मी मातेची. तर मध्येच माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता. अर्धा पाऊण तास गप्पा झाल्या, त्याच्यामुळे उशीर झाला. नाही तर एवढ्यात माझी कथासुद्धा वाचली गेली असती. तर श्री कुलधन दैवते नमः. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी दैवते नमः. ओम शांती शांती शांती. कथा वगैरे वाचली गेली. नैवेद्य दाखवला गेला. हे बघा. आणि कामं पण आवरून झालेले. आता थोडी रिलॅक्स बसते, कारण की ना खूप अशी थकून गेली. केव्हाची कामांना लागलेली. ती दूधसुद्धा गरम झालं माझं. आणि इथं नान बनवणार आहे, तर गरम गरम नान बनवणार. आता काय बनवणार, झाकून दिलेलं आहे पीठ. आमचे साहेब आले का, आणि कृष्णा गेलाय आता जिमला. तो रे तो उशिरा, त्याच्यामुळं नंतर बनवणार. आता मला काहीच काम नाही आहे, मी बसते आता रिलॅक्स.
तर मी कोशिंबीर बनवते. कोशिंबीरसाठी मी काय काय घेतलं आहे बघा. इथं कांदा घेतला आहे, कोथिंबीर घेतली, एक काकडी घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या. आणि इकडे जेवणाची पण पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. काकडी, लिंबू आणि कांदे कट करून ठेवलेले. याच्यात टाकते मी. घेऊ गेलं हे काय इंजेक्शन घेतलं का मग तू? गुड्याला बरं वाटत नव्हतं. गुड्या गेलेली ती तिच्या पप्पांसोबत दवाखान्यात. इथं घेते मी. मीठ आपल्याला जास्त घ्यायचं नाही, चिमूटभरच घ्यायचं आहे. आणि साखर घ्यायची आहे. साखर जास्त घेते मी, थोडीशी गोड बी लागायला पाहिजे ते. मस्त मिक्स झाली आपली कोशिंबीर रेडी. मस्त रेडी झालेली. चल तर नान बनवून घेते मी आता. हे बघा पीठ इतकं छान झालेलं आहे ना. पीठ खरंच खूप छान झालेलं आहे. मोठे मोठेच बनवायचे आता. तुम्हाला गोल आकार द्यायचा आहे, गोल द्या. लांब द्यायचा आहे, लांब द्या. पाणी लावते मी एका साईडने. आणि मग नान टाकते. मोठा झाला थोडंसं. एकदम भारी. गुड़िया तू बस काय बेटा. मी माझ्या बाबला बसवते.
जी बघ कसं का पाणी लावलं का? मुलांसाठी ते कर मला किती गोल कर हो ना एवढं आहे करून मग तुझं पोट भरून खोलतास के प्या आपलं ताट रेडी झालेलं आहे हे बघा कसा वाटला तुम्हाला छान आहे ना चला तर मग मी पहिले गुड्याला देते आणि मग आमच्या साहेबांना देते आणि मग दादाला देते कारण की दादा आंघोळ करतोय आणि मग मी बसून जेवायला कशी झाली गाजरचा हलवा बी एक घास खाऊन बघ छान वाटला तर खा तिला आवडत नाही गाजरचा हलवा पप्पा खातील दे खात नाही ती कसा झाला तिला कसाही बनवा आवडत नाही पप्पांना देऊन देते मी थोडा वेळ मग खा कोशिंबीर खा ना खाऊन बघ तर माझ्या पुता करून घेतलेले सर्वांची जेवणं झाले आणि भांडेच आहेत फक्त किचन वाटतं आवरायचं आणि भांडे घासायचं आता बसते मी जेवायला पोरांचे बी झाले आणि आमचे साहेब बसले जेवायला तर मी जेवण करून घेते म्हणजे उपास सोडून घेते आणि मग किचन वाटतं आवरते आता तर चला या जेवायला तुम्ही पण भाजी कशी झाली काय 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 घेत आहे कोशिंबीर खूप आवडली गुडियाला तर गुडिया तर निस्सी खाते ना मस्त आहे ना आणि भाजी एकदम छान झालेली आहे म्हणजे खूप भारी झालेली आहे सर्वांना आवडली काय घेत आहे का तर चला मी जेवण करून किचन वाटतं आवरायचं राहिलेलं आहे किचन वाटतं आवरेन आणि कपडे वगैरे चेंज करते आणि मग जेवायला बसते थोडंसं कम्फर्टेबल वाटेल मला पण जेवायला तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय